खालापूर तालुक्यातील पायलट कंपनीच्या 4 कामगारांना ग्रॅच्युटी मिळवून देण्यात संघटित असंघटित कामगार फ्रंट युनियनला यश आले आणि त्यांना धनादेश युनियनचे अध्यक्ष भगवान ढेबे यांच्या हस्ते देण्यात आले। या कारखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गिरीश पाटील, भरत पवार, शिवाजी सोनावळे, विकास जाधव हे 4 कामगार काम करतात आणि त्यांना ह्या कंपनीमध्ये तुटपुंजा पगार, किमान वेतन, कायद्यापेक्षा कमी पगार या समस्या होत्या। त्या कामगारांनी आपल्या मागण्या घेऊन संघटित असंघटित कामगार युनियन फ्रंटचे अध्यक्ष भगवान ढेबे यांची भेट घेत आपली समस्या मांडली। अध्यक्ष भगवान ढेबे यांनी ह्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आणि ह्याबाबत गेल्या 2-3 महिन्यांपासून ह्याची केसही सुरू होती आणि शेवटी कामगार आयुक्तांनी कामगारांच्या बाजूने निकाल देत त्यांना ग्रॅच्युटी मिळवून देण्यात ह्या कामगार युनियनला यश आले। यामध्ये भरत पवार, गिरीश पाटील, विकास जाधव, शिवाजी सोनावळे ह्या कामगारांना ग्रॅच्युटी मिळवून देण्यात आली आहे। त्यांना धनादेश संघटित असंघटित कामगार युनियन फ्रंटचे अध्यक्ष भगवान ढेबे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचे आभारही त्यांनी मानलेत। तर पुष्पम फोर्जिंग ढेकू, JSW स्टील कोटेड लिमिटेड आणि A1 फेम्स खालापूर, इंडिया बुल्स इथलेही अनेक कामगारांना ग्रॅच्युटी मिळवून देण्यात आली आहे। या कामगारांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळवून दिल्याबद्दल कामगारांनी भगवान ढेबे आणि रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे आभार मानलेत। यावेळी लायन्स ग्रुपचे अध्यक्ष बाळू फडके, छावा संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे आदी उपस्थित होते। पायलट नावाची जी कंपनी आहे खालापूर तालुक्यामध्ये स्थित आहे आणि तिथे अनेक कामगार काम करतात। त्यापैकी 4 कामगार कामाचा दबाव आणि तुटपुंजा पगार आणि वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन राजीनामे दिले डिसेंबर 4, 2024 रोजी। आणि राजीनामे दिल्यानंतर त्यांनी महिनाभर वाट पाहिली, कंपनीने कुठल्या प्रकारचा त्यांना मोबदला दिला नाही आणि ते त्यांना कोणाच्या माध्यमातून माहिती मिळाली ते संघटित कामगार फ्रंट वावशी फाटा या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी आपली ते व्यथा मांडली। त्यानंतर आम्ही सदर गोष्टीची चौकशी करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून संबंधित कामगार विभागाकडे त्यांची तक्रार दाखल केली। त्यानंतर कामगार विभागाकडून मिटिंगा वगैरे बोलवण्यात आल्या। बैठकांना कंपनी एक वेळाच उपस्थित राहिली, परत काय मिटिंगला आली नाही आणि त्यांना त्यांची चूक कळून आली होती की ते किमान वेतन कायद्यापेक्षा कमी पगार देणे, ओव्हरटाईम सिंगल दराने देणे, त्यांना रजा न देणे, शिवाय बोनस वगैरे इतर ज्या स्टॅट्युटरी कंप्लायन्स त्यांनी करायला हव्या होत्या त्या त्यांनी प्रॉपर केलेल्या नव्हत्या। त्यामुळे कंपनीला स्वतःची चूक लक्षात आल्यानंतर कंपनी युनियनकडे येऊन एक सरेंडर झाली आणि त्यांनी सांगितलं की काय करा, हा विषय आम्हाला मिटवायचा आहे आणि कामगारांची जी काय देणी आहेत कायदेशीर ती आम्ही द्यायला तयार आहोत। तेव्हा युनियनकडे सहकार्य मागितलं। मग युनियन आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये 2-3 वेळा बैठकी झाल्या आणि त्यामध्ये योग्य असा तोडगा निघून कामगारांचं जे कायदेशीर देणी त्यांना मिळायला हवी होती ती जेवढा पगार किमान वेतनपेक्षा कमी मिळाला होता तो पूर्ण भरून दिला। ओव्हरटाईम सिंगल दराने दिला होता, त्याचा दुप्पट दराने आपण भरून द्यायला लावला। त्याच्यानंतर त्यांचा रजेचा पगार, बोनस आणि ग्रॅच्युटी, त्यांना ग्रॅच्युटी जसं मध्ये हे कंत्राटी कामगार असल्यामुळे वर्षाच्या मध्ये यांना गॅप देत होते, परंतु तोही पूर्ण वर्ष आपण पकडायला लावली आणि त्यांना 6 वर्षाची जेवढे वर्ष त्यांनी काम केलं होतं कंपनीमध्ये तेवढी दिवस न बघता त्यांची पूर्ण वर्ष पकडून त्यांना पूर्ण वर्षाची असं 6 वर्षाची ग्रॅच्युटी त्यांना रक्कम मिळाली। चेक त्यांच्या म्हणजे सुपूर्द केलेले आहेत कामगारांना। व्यवस्थापनाने चेक इथं युनियन ऑफिसला आणून दिले। युनियनच्या वतीने त्यांना सगळे चेक वितरित करण्यात आलेले आहेत। सोमवारपर्यंत त्यांना पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील। खालापूर अजूनही दुसऱ्या कंपनीत आपण मिळून अशाच प्रकारे खालापूर तालुक्यामधले ढेकू मधील पुष्पम फोर्जिंग याही कंपनीमध्ये कामगारांनी समजा त्या कंपनीच्या काही गोष्टी पटल्या नसतील किंवा त्यांना परवडत नसल्यामुळे, पगार कमी मिळत असल्यामुळे त्यांनी कंपनी सोडलेली होती, परंतु कंपनी त्यांना कुठल्या प्रकारची त्यांना जी ग्रॅच्युटी काय भरपाई द्यायला पाहिजे होती ती दिली नव्हती। ती कामगार आपल्याकडे आल्यानंतर आपण त्या कंपनीचा पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला आणि त्यांना ती त्यांची जी रक्कम आहे चांगल्या ढेकू मधील पुष्पम फोर्जिंग ज्या ठिकाणी काम करणारे कामगार काही होते त्यांना काम सोडल्यानंतर कंपनी कुठल्या प्रकारचं त्यांचं उपदानाचं कुठली रक्कम दिली नव्हती। ती आपण पत्रव्यवहार करून कंपनीने तात्काळ त्यांची भरपाई त्यांना दिलेली आहे
JSW कंपनीने चांगल्या प्रकारे म्हणजे प्रतिसाद दिला आणि जेवढे कामगार माझ्याकडे आले होते त्या कामगारांचं त्यांच्या तक्रारी दाखल केल्यानंतर कंपनीने लगेच त्यांना त्यांचं उपदानाची रक्कम अदा केलेली आहे. तसंच A1 पेन्स कंपनी असेल, आता ही पायलट कंपनी आहे, ह्यांनी जास्त आडेवेडे न घेता सहकार्याची भूमिका दाखवून कामगारांचं जे मिळणारे हक्क आहे ते त्यांना देण्यासाठी युनियनला सहकार्य केलं आहे. तसंच प्रकारे पनवेल तालुक्यामधली मिलन लॅबोरेटरीची दवा कंपनी प्रख्यात मोठी कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये जवळजवळ 400-500 कामगार काम करत होते. त्यांना किमान वेतनपेक्षा भरपूर कमी पगार मिळत होता. जसा 18-19 हजार पगार मिळाला पाहिजे तिथे 8-9 हजार पगार मिळत होता. आपल्या पाठपुराव्यामुळे डायरेक्ट त्यांचा पगार दुप्पट झालेला आहे. 8,000 पगार वाढ झाली आणि त्यांना किमान वेतनपेक्षा जास्त पगार मिळतोय. रजा, बोनस सर्व फॅसिलिटी मिळतात. ही अशा प्रकारे अनेक कंपनीमधली कामगार आपल्याकडे येऊन आपली गाऱ्हाणे सांगत असतात आणि आम्ही त्यांच्याबद्दल आमचं काम चालू आहे. रसायनीमधली पण कंपन्या आहेत, या विभागामधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांचे कामगार आपल्याकडे आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन येत असतात. आम्ही त्यावर काम करतोय.